या सुंदरशा सकाळी आपण त्या परमेश्वराच्या चरणाजवळ जाऊया. त्या महान परमेश्वराची उपस्थिती आज आपल्यामध्ये आहे. खरोखर तो परमेश्वर खूप महान आहे. प्रभु हम धन्यवाद देते परमेश्वर, प्रभु इस सुंदर से सुबह के लिए परमेश्वर, प्रभु इस रविवार की सुबह परमेश्वर हम आपके उपस्थिति में आते हैं परमेश्वर। प्रभु आज प्रभु आपके प्रेम से, आपके अग्नि से परमेश्वर आज तो हमें भर दे परमेश्वर। हम थोड़े में तृप्त ना होने वाले हम बने परमेश्वर, बल्कि प्रभु और हमें हमारे अंदर वो ख्वाहिश हो प्रभु, ताकि हम और आप में डूबने लगे परमेश्वर। धन्यवाद देते प्रभु, तेरी स्तुति करते हैं राजा। ये छोटी सी प्रार्थना में यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन आमीन। थैंक यू जीसस। हे यीशु दाता,
प्रेज लॉर्ड. खरोखर तो परमेश्वर खूप मान आहे. कारण आज पुन्हा एकदा या सुंदरशा सकाळी परमेश्वराने आम्हा सर्वांना त्याची स्तुती आणि त्याची आराधना करण्यासाठी एकत्रित केलेलं आहे. हालेलुया. आणि आपण सर्व आपलं टेन्शन सर्व ओझं आपण त्या परमेश्वरावर टाकू द्या. हालेलुया. कारण तो आपली काळजी घेणारा परमेश्वर आहे. बोझ को अपने यीशु पे डालो, वो तुम्हारी चिंता करेगा. बोझ को अपने यीशु पे डालो, वो तुम्हारी चिंता करेगा. ऊपर 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 यीशु को करो ऊपर. ऊपर 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 यीशु को करो ऊपर. बोझ को अपने यीशु पे डालो, वो तुम्हारी चिंता करेगा. बोझ को अपने यीशु पे डालो, वो तुम्हारी चिंता करेगा. वो नीचे नीचे वो नीचे 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 शैतान को करो नीचे. वो नीचे नीचे वो नीचे 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 शैतान को करो नीचे. बोझ लो अपने यीशु दे पाओ, वो तुम्हारी चिंता करेगा. बोझ लो अपने यीशु दे पाओ, वो तुम्हारी चिंता करेगा. बल्ले 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 यीशु दे बल्ले 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 यीशु दे बल्ले बल्ले. बोझ लो अपने यीशु दे पाओ, वो तुम्हारी चिंता करेगा. बोझ लो अपने यीशु दे पाओ, वो तुम्हारी चिंता करेगा. थल्ले 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 शैतान को करो थल्ले. थल्ले 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 शैतान को करो थल्ले. थल्ले 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 शैतान को करो थल्ले. थल्ले 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 शैतान को करो थल्ले. हालेलुया. प्रेज लॉर्ड. खरोखर तो परमेश्वर खूप महान आहे. कारण तो आपल्या हृदयामध्ये वस्ती करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. कारण या सुंदरशा सकाळी आपण त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया. मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे भाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. ओ मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना,
खरोखर तो परमेश्वर खूप महान आहे, कारण तो आमच्यावर प्रेम करतो. Yes. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा महान. मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा महान. यीशु से तेरी खुशबू महके, मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके. मेरी बातों से तेरी खुशबू महके. मेरा जीवन भरे तेरी स्तुति का स्थान, तेरी प्रशंसा करती माझं जीवन बाप्पा फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच आहे बाप्पा. खरोखर बाप्पा या जीवनाद्वारे बाप्पा तुझी प्रशंसा तुझी आराधना बाप्पा तू आमच्याकडनं करून घे. खरोखर बाप्पा या वर्शिपमध्ये बाप्पा तू उतरून आलास म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा. इथून पुढचा सर्व वेळ काळ बाप्पा तुझ्या आधीनुसार येशूच्या नावात मागतो म्हणून त्या
प्रेज लॉर्ड. आज सकाळी देवाने आपल्याला इथे एकत्रित केलं म्हणून आपण देवाचे आभार मानूयात. प्रेज लॉर्ड. आप सभियों को आज हम सभियों को परमेश्वर ने यहाँ पर एकत्रित किया, हमें ये अवसर दिया, इसके लिए हम प्रभु को धन्यवाद देंगे. सर्वप्रथम मी मंडळीचे आभार मानते की त्यांनी मला इथं बोलायची संधी दिली. सबसे पहले हम इस मंडली का धन्यवाद करते हैं कि हमें यहाँ पर बुलाया है, यहाँ आपके सामने खड़े होने के लिए. आणि मी पालकांचे आभार मानते की त्यांनी मला इथं बोलायची संधी दिली. हम हमारे पास्टर के भी धन्यवाद करते हैं कि यहाँ पर आज बोलने के लिए हमें अवसर दिया. शनिवार दिनांक 5 सप्टेंबर या दिवशी पूर्ण भारतामध्ये शिक्षक दिन साजरा झाला. शनिवार को 5 सितंबर को हम देखते हैं कि पूरे भारत में शिक्षक दिवस मनाया जाता है. आणि हा दरवर्षी आपण साजरा करतो. ये हर साल हम इसको सेलिब्रेट करते हैं. आणि हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ आपण साजरा करतो. ये दिन को हम सर्वपल्ली राधाकृष्णन की याद में हम इस दिन को हम मनाते हैं. त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर ते एक उत्तम शिक्षक होते आणि आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपतीही होते. अगर उनके बारे में बोला जाएंगे तो वो बहुत ही अच्छे शिक्षक थे और हमारे राष्ट्रपति भी थे. आणि आजच्या दिवसामध्ये म्हणजेच दिनांक 5 सप्टेंबर या दिवशी सर्व टीचर्सचा सन्मान केला जातो. त्यांचे आभार प्रदर्शन केले जातात आणि ते केलेच पाहिजेत असं मला वाटतं. आज इसलिए हम क्या करते हैं, उनके याद में हम हर एक टीचर को आज सम्मानित करते हैं और ऐसा करना भी चाहिए. मला माहिती आहे की टीचर होणं सोपी गोष्ट नाही आहे. हमें पता है कि एक शिक्षक बनना बहुत ही मुश्किल काम है. आणि आज आम्ही मंडळीच्या सर्व टीचर्सला जे टीचिंगचं काम करत आहेत, मंडळीमध्ये मंडळीच्या बाहेर अशा सर्व पुढारी लोकांना आणि पालक वर्गांना आम्ही मंडळीतर्फे बायबल फेलोशिप सेंटरतर्फे शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. इसलिए आज हम चाहते हैं कि हमारी मंडली में जितने भी शिक्षक हैं उन सभियों को, हमारे लीडर्स को, हमारे टीचर्स को, हमारे पास्टर्स को, हम सभियों को आज टीचर्स डे का हम शुभकामनाएं देते हैं. माझ्या मते शिक्षक हा एखाद्या जीवनाचा शिल्पकार असतो. अपन अगर देखा जाएंगे एक शिक्षक हमें रूप देने वाला एक शिल्पकार जैसा है. ज्यावेळेस पास्टरांनी मला सांगितलं की तुला शिक्षक दिनाच्या दिवशी बोलायचं आहे, जब पास्टर ने ताई को बताया कि उन्हें टीचर्स डे के ऊपर उन्हें मैसेज लेना है, मी थोडीशी घाबरले. थोड़े डर गए थे. आणि मी प्रार्थना केली देवाकडे और उन्होंने प्रार्थना किया परमेश्वर के पास में की शिक्षकांविषयी मी काय बोलू, नाही का. पण देवाने मला दाखवलं की शिक्षक म्हणजे दुसरं काही नाही तर घडवणारा. तभी ताई को ये समझ में आया कि शिक्षक मतलब हमें बनाने वाला है. जो आपल्यामधून शिल्पकार कसा असतो की एखाद्या दगडामधून नाही का कोरतो, जे अनवॉन्टेड दगड असतो ते काढून टाकतो आणि त्याच्यामधून एक नवीन आकृती तयार करतो. तो शिल्पकार एक बेरूपी, जिसको जो कोई रूप नहीं, ऐसे पत्थर में से वो जो नहीं चाहिए वो पत्थर को निकाल देता है और वो शिल्पकार उसे अच्छी एक आकार देता है. जसा कुंभार मातीला त्याच्या फिरत्या चाकावरती ज्यावेळेस तो माती घेतो आणि त्याच्यातून एखादं सुंदर पात्र तो तयार करतो. हम देखते हैं कि कुम्हार के एक चाक पर वो अपने गीली मिट्टी को रखता है और वो मिट्टी पर उस गीली मिट्टी को जो आकार नहीं है उसमें से आकार देने की कोशिश करता है. आणि शिक्षक ह्याच्या व्यतिरिक्त काही करत नाही. ऐसे ही है हमारे शिक्षक भी यही काम करते हैं. हालेलुया, हालेलुया. आणि खरोखर शिक्षक हे घडवण्याचं काम करतात, ते उत्तम प्रकारे करतात आणि जे खरे मनापासून जी शिक्षकाची सेवा करतात ना, ते हे काम उत्तम प्रकारे करतात. हम देखते हैं कि शिक्षक यही काम करते हैं और उनका काम है बनाना, और ऐसे ही करना चाहिए. आगे भी जाके हम देखेंगे तो बेस्ट अगर टीचर्स कुछ दे सकते हैं तो वो लोगों को बनाना है. माझ्या जीवनामध्ये मी तो खूप जवळून अनुभव घेतलेला आहे. अपने जीवन में उन्होंने बहुत ही नज़दीक से अनुभव लिया है. आणि मी खरंच देवाला धन्यवाद देईल
की देवाने लहानपणापासून आत्तापर्यंत उत्तम शिक्षक माझ्या जीवनामध्ये मला दिले. इसलिए वो प्रभु को धन्यवाद देते हैं कि परमेश्वर ने उनके जीवन में, उनके बचपन से लेकर अब तक उन्हें, उनके जीवन में अच्छे अच्छे शिक्षकों को उन्होंने रखा. इसके लिए वो प्रभु को धन्यवाद देते हैं. जे आत्तापर्यंत मला चालवत आलेत, माझ्याबरोबर उभे राहिले. अब तक वो हम उनको चलाते रहे और उनके साथ में खड़े रहे, ऐसे शिक्षक उनके जीवन में प्रभु ने दिया है. छोटीशी साक्ष सांगेल ह्यावेळेस. एक छोटा सा साक्षी हम यहाँ पर बोलना चाहेंगे. 12वीमध्ये मी होते, 12thमध्ये. जब ताई 12वीं में थे, घराची परिस्थिती अचानक थोडीशी डाऊन झाली. घर की परिस्थिति थोड़ी कठिन था, मुश्किल था. 12वीचं ॲडमिशन घेणं माझ्यासाठी खूप अवघड झालं, माझ्या घरच्यांसाठी खूप अवघड झालं. ताई का एडमिशन के लिए बहुत ही तकलीफ़ हो रहा था. उनको 12वीं में दाखला लेना था, मगर उनको बहुत ही तकलीफ़ों का सामना करना पड़ा. मी 11वी ज्या कॉलेजमधून केली तिथूनच मी 12वीसाठी बसले होते. और जहाँ से इन्होंने 11वीं किया था, वहीं से उन्होंने 12वीं के लिए भी अप्लाई किया. पण परिस्थितीच्या अभावी, पैशांच्या अभावी मला कॉलेजला जाता आलं नाही. कुछ परिस्थिति ऐसे आए कि उन्हें कॉलेज जाना भी मुश्किल हो गया था, उन्हें संभव नहीं था. मी ॲडमिशन घेतलं नाही. उन्होंने एडमिशन नहीं लिया. मी घरी बसले होते. वो घर पे ही बैठे थे. आणि कॉलेजमधून मला फोन आला. कॉलेज से उनको अचानक एक दिन फ़ोन आया, येऊन भेटा, आके मिलिए. सांगायला काही हरकत नाही. ज्यावेळेस जायचं त्यावेळेस आमच्याकडे बसला जाणे इतपत सुद्धा पैसे नव्हते. जिस दिन उनको जाना था और बोलने के लिए शर्मिंदा नहीं हो रहे ताई कि उस दिन कॉलेज तक जाने के लिए बस के लिए फेयर भी उनके पास में नहीं था. आम्ही उसने घेतले. कहीं से उन्होंने उधार लिया पैसे. आम्ही गेलो कॉलेजवरती. वहाँ पर कॉलेज में पहुँच गए. मी माझ्या शिक्षकांना भेटले. वहाँ पर जाके जब उन्होंने अपने टीचर को मिले आणि मी त्यांना माझी परिस्थिती सांगितली. तब उन्होंने अपनी परिस्थिति, अपने घर की परिस्थिति उन्होंने समझाया उनको. मी त्यांच्या समोर ठेवली की अशी अशी परिस्थिती आहे, मला काही शिक्षण घेणं जमणार नाही. उन्होंने साफ साफ उन्हें बता दिया कि मेरी घर की परिस्थिति ऐसी है, हम पैसों का प्रबंध नहीं कर सकते हैं, तो आगे हम पढ़ाई नहीं कर पाएंगे. तर मला सांगायला खूप आनंद वाटेल. हे औचित्य साधून मी त्या शिक्षकांची आज पुन्हा एकदा आठवण करते. आज बहुत ही मन से आभार मानते हैं उस टीचर के लिए जिन्होंने उन्हें प्रोत्साहन दिया. त्यांनी माझी 12वीची पूर्ण फीस भरली. उन्होंने ही ताई का 12वीं का जितना भी कॉलेज का फीस था उन्होंने भर दिया. त्यांनी माझं ॲडमिशन कॉलेजमध्ये करून घेतलं. उन्होंने एडमिशन के सभी काम उन्होंने करके ले लिया. त्यांनी मला कॉलेज थ्रू पुस्तकं उपलब्ध करून दिली. उन्होंने कॉलेज के जितनी 12वीं के पुस्तक थे वो सभी पुस्तक भी उनके लिए उपलब्ध करके दिया. आणि शिवाय माझा 1 महिन्याचा जाण्या येण्याचा बसचा पास त्यांनी मला काढून दिला. इतना ही नहीं, बुक सब देने के बाद में भी जाने का आने का 1 महीने का उन्होंने बस का फीस भी पास भी निकाल कर उनके हाथ में दिया. आणि पूर्ण वर्षभर त्या माझ्यासोबत राहिल्या. पूरे साल भर वो शिक्षक उनके साथ में रहे. आणि मला नाही वाटत की जर त्या माझ्यासोबत असत्या तर मी त्यावेळेस 12वी करू शकले असते. अगर वो टीचर वो समय पर उनके साथ में नहीं होते तो ताई शायद 12वीं नहीं कर पाते. आणि माझी 12वी होण्यामागं त्यांचा खूप मोठा हात आहे. तब ताई का ये 12वीं कंप्लीट होने के लिए वो शिक्षक का बहुत बड़ा हाथ है. आणि खरोखर अशा शिक्षकांच्या जीवनासाठी मी देवाला धन्यवाद देते. इसलिए ताई आज मन से ऐसे शिक्षकों के लिए आभार मानते हैं जे विद्यार्थ्यांसाठी उभे राहतात, जो अपने छात्रों के लिए, अपने विद्यार्थियों के लिए खड़े हो जाते हैं. ज्यावेळेस शिक्षक काम करतो ना, जब शिक्षक काम करता है घडवण्याचं, बनाने का, तो स्वतःचा विचार करत नाही. वो खुद का कभी सोचता नहीं है. ते कधीच स्वतःच्या पैशाकडे बघत नाहीत. वो खुद के पैसे, खुद का कुछ भी स्वार्थ नहीं देखता. त्यांना फक्त एक असतं की ह्यांना मला घडवायचं आहे. बस उनके एक ही ध्येय रहता है कि सामने वाला विद्यार्थी को उन्हें बनाना है. मग ते पूर्ण वेळ त्याच्यामध्ये देतात. उनका पूरा समय वो उनके ऊपर दे देते हैं. जसा एखादा शिक्षक एखाद्याच्या जीवनामध्ये शिल्पकाराचे काम करतो,
जैसे एक शिक्षक एक विद्यार्थी के जीवन में शिल्पकार का काम करता है, ज्या तळमळीने त्याला घडवण्याची इच्छा असते, जो आत्मिकता से उसको तैयार करने की इच्छा उसमें रहती है, मला सांगू द्या की त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने, कितीतरी अधिक तळमळीने आपला परमेश्वर हा आपल्याला घडवण्यासाठी इच्छा करतो. इतना ही नहीं है, ये हमारे परमेश्वर हमारे लिए इससे भी ज़्यादा आत्मिकता वो हमारे लिए रखता है कि हमें बनाने के लिए एक अच्छा शिक्षक बनकर. हालेलुया. हालेलुया. ही घडवण्याची प्रक्रिया कितीतरी वर्षापासून किंवा कितीतरी वर्षापूर्वीपासून चालू आहे. ये बनाने का काम, ये जो हमको तैयार करने का काम है, वो बहुत सालों सालों से चलते हुए आ रहा है ये काम. आपण वचनातून वाचूयात. हम वचन से पढ़ेंगे. उत्पत्ती 2:7. हम देखेंगे उत्पत्ति 2:7. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. जब यहोवा परमेश्वर ने आदाम को भूमि की मिट्टी से रचा और उसके नाथों में जीवन का श्वास फूंक दिया और आदाम जीवित प्राणी बन गया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला. हालेलुया. यहाँ पर हम देखते हैं कि जब यहोवा परमेश्वर ने आदाम को भूमि की मिट्टी से रचा, घडवलं. रचना. परमेश्वर हा घडवणारा आहे. हमारा परमेश्वर हमें बनाने वाला परमेश्वर है, निर्मिती करणारा आहे. हमें निर्माण करने वाला परमेश्वर है. हालेलुया. हालेलुया. कधी कधी वाटतं आपल्याला की नाही का, की काय माझ्या जीवनामध्ये काय चालू आहे, कभी कभी हमको ऐसा लगता है कि क्या हो रहा है, ये मेरे जीवन में क्या चल रहा है, मी का जगत आहे, मैं क्यों जी रही हूँ. मी माझ्या जीवनाला कंटाळली आहे, त्रासली आहे. कभी कभी ऐसा लगता है कि मैं मेरे जीवन से बहुत बोर हो गई हूँ, बहुत सताई गई हूँ, नाही जगायचं आहे, आता इच्छा नाही राहिली. मुझे और नहीं जीना है और मुझे इच्छा नहीं है जीने की. पण मला सांगू द्या मगर बोलने दीजिए हमें की हे कधीच विसरू नका की देवाने तुम्हाला त्याच्या हाताने घडवलेलं आहे. ये कभी नहीं भूलिए कि परमेश्वर ने अपने हाथों से हमें बनाया है. आपण त्याची निर्मिती आहोत. हम उसकी निर्मिती है, हम अपन उसकी रचना है, आपण त्याची रचना आहोत. हम उसकी रचना है. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर हे घडवण्याचं प्रोसेस आहे ना चालू ठेवतो. ये परमेश्वर ने हमें बनाने की जो प्रक्रिया है वो हमेशा शुरू रखता है. फक्त तिथं घडवलं आणि संपलं असं नाही. बना दिया और हो गया, ऐसा कभी नहीं होता है. ही प्रोसेस चालू आहे. ये प्रक्रिया हमेशा शुरू रहती है, हमेशा चालू रहती है. अजूनही चालू आहे. अभी भी शुरू है हमारे जीवन में. ही घडवण्याची जी प्रक्रिया आहे ना, ये बनाने की जो प्रक्रिया है ना, ही खूप छान आहे. ये बहुत अच्छा है. ज्यावेळेस मला असं वाटतं, हमें ऐसा लगता है की शिकणं, सीखना आणि घडणं और बनना हे सोबत होतं. ये दोनों साथ साथ में चलते हैं. माणूस शिकता शिकता घडतो मनुष्य सीखते सीखते बन जाता है आणि घडता घडता शिकतो. बनते बनते सीख जाता है. हालेलुया. हालेलुया. आणि जिथं तुम्ही घडताय ना, जहाँ पर आप बनते हो ना, तिथं तुम्हाला असं वाटेल कदाचित कभी कभी आपको ऐसा लग सकता है की मी चिरडलो जात आहे, कभी कभी मैं बहुत ज़्यादा सताई गई हूँ, माझ्यावर पुष्कळ दबाव येत आहे, मेरे ऊपर बहुत दबाव आ रहा है, मी तुडवलो जात आहे. कभी कभी मैं टूट रही हूँ, मुझे तुड़ाया जाता है. पण लक्षात घ्या मगर ये याद रखिए की तुम्ही परमेश्वराच्या हातात आहात. आप परमेश्वर के हाथों में है. मलाही हे वाटत होतं ताई को भी ऐसा लग रहा था की ज्या वेळेस देव मला घडवत होता, जब प्रभु उनको बना रहा था, खूप काही गोष्टी देव मला शिकवत होता. बहुत सारे बातों को परमेश्वर उन्हें सिखा रहा था. आणि आजही आज भी आम्ही त्या शिकण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत. वो सीखने की प्रक्रिया में हम है. आणि ती प्रक्रिया आजही चालू आहे. वो प्रक्रिया अभी भी शुरू है हमारे जीवनों में. आणि मला सांगू द्या की ज्या वेळेस आपण देवाच्या हातामध्ये असतो, त्या प्रक्रियेमध्ये असतो, जब हम परमेश्वर के हाथों में होते हैं या परमेश्वर के हाथों में जब बनते रहते हैं, तभी त्यावेळेस ज्यावेळेस ते पूर्ण होतं, जब वो पूरा हो जाता है, त्याचा रिझल्ट उत्तम असतो. उसका जो रिजल्ट है वो बहुत ही उत्तम, बहुत अच्छा होता है.
कारण देवाचं वचन सांगतं इर्मया 29:11 हम देखते हैं इर्मिया 29:11 में, परमेश्वर म्हणतो, क्योंकि परमेश्वर की यह वाणी है तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. कि जो कल्पनाएं मैं तुम्हारे विषय करता हूँ उन्हें मैं जानता हूँ, ते संकल्प तुमच्या हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. वो हानि के नहीं है, ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. वरन कुशल के ही है और अंत में तुम्हारे आशा पूरा करूँगा. हालेलुया. हालेलुया. हे संकल्प किंवा हे घडवणं हे तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीत आशा देणार आहे. हालेलुया. ये हमारा बनाना जो है हमें हमारे विषय में, वो हमारे हानि के लिए नहीं, परमेश्वर ने हमारे हित के लिए वो बनाया है. त्याच्याने तुम्हाला त्रास जरूर होईल, उसकी वजह से आपको थोड़ा तकलीफ होगा, तुम्हाला थोडं त्रासातून जावं लागेल. आपको उस तकलीफ में से जाना पड़ेगा. जसं एखाद्या दगडाला ज्यावेळेस शिल्पकार खणतो, मारतो, जब हम देखते हैं एक शिल्पकार एक पत्थर को मारता है, उसके अनवॉन्टेड गोष्टी काढून टाकतो, जे लागत नाहीत त्या जो गोष्टी नहीं काढून चाहिए टाकतो. उस बातों को वो निकाल देता है. आणि मगच त्यातून एक सुंदर आकृती तयार होते. तब जाके उसमें से एक अच्छा आकार बाहर आता है. कुंभार देखील, जर आपण कुंभाराला बघितलं अगर हम कुंभार को भी देखते हैं, तर तो काय सुरुवातीला माती घेतो, पहले वो मट्टी को लेता है, गीली पाणी टाकतो, उसमें पानी डालता है. मग ती तुडवली जाते, जब वो उसको अच्छे से वो मसलता है, मग ती पात्रासाठी तयार होते. जब वो एक पात्र बनाने के लिए वो तैयार हो जाता है मट्टी. हालेलुया. हालेलुया. त्याच्यामुळं त्रासातून जरी जावं लागलं तरी हरकत नाही. हम उसके लिए हमको तकलीफ में से जाना पड़ा तो भी हमें कुछ हरज नहीं होनी चाहिए. कारण लक्षात घ्या, क्योंकि आप इसे ध्यान में रखिए की तुमचं जे ज्यावेळेस तुम्ही पूर्ण होणार, तुमचं जे पूर्णपण असेल ते तुम्हाला आशा देणार आहे. जब आप पूरी तरीके से बन जाएंगे वो हमें आशा देने वाले बनेंगे. आपण वाचूया स्तोत्र 32:8 हम देखेंगे भजन संहिता 32:8 आयत में, मी तुला बोध करीन, मैं तुझे बुद्धि दूंगा, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन, और जिस मार्ग से तुझे चलना होगा उसे तेरे अगुवाई करूंगा. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. मैं तुझ पर कृपा दृष्टि रखूंगा और सम्मति दिया करूंगा. वचन सांगतं, मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. यहाँ पर वचन बोलता है कि मैं तुम्हें बुद्धि दूंगा, जिस मार्ग में तुम्हें चलना चाहिए मैं उसकी अगुवाई भी तुम्हें करूंगा. त्याचे शिक्षण तुला देईन. उसके अगुवाई परमेश्वर हमें देगा. परमेश्वर शिकवणारा परमेश्वर, हमारा परमेश्वर सिखाने वाला परमेश्वर है. परमेश्वर घडवणारा परमेश्वर हमें आहे. हमारा परमेश्वर हमें बनाने वाला परमेश्वर है. तो स्वतः एक उत्तम शिक्षक आहे वो खुद एक अच्छा टीचर है. आणि तो नेहमी त्याच्या आत्म्याद्वारे आपल्याला शिक्षण देतो. वो हमेशा हमें उसके पवित्र आत्मा के द्वारा हमें शिक्षण देता रहता है. परमेश्वर आत्मा आहे परमेश्वर आत्मा है आणि त्याचा जो पवित्र आत्मा आहे और उसकी पवित्र आत्मा तो आपल्याला नेहमी योग्य मार्ग दाखवतो. वो हमेशा हमें सही मार्गों को दिखाता है. आपण वचन वाचू लूक 12:12. हम देखेंगे लूका रचित सुसमाचार 12वें अध्याय उसका 12वें आयत को पढ़ेंगे. कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हा शिकवेल. क्योंकि पवित्र आत्मा उसी घड़ी तुम्हें सिखा देगा कि क्या कहना चाहिए. इथं आपण बघतो की पवित्र आत्मा शिकवणारा आत्मा आहे. यहाँ पर हम देखते हैं कि पवित्र आत्मा हमें सिखाने वाला पवित्र आत्मा है. देवाचा आत्मा शिकवणारा आत्मा आहे. पवित्र आत्मा सिखाने वाला है. आमेन. आमेन. योहान आपण वाचू वचन योहान 14:16 अगर हम देखेंगे योहान रचित सुसमाचार उसके 14वां अध्याय और उसके 16वें आयतों में हम देखते हैं तो, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. यहाँ पर लिखा है, मैं पिता से विनती करूंगा और वो तुम्हें एक और सहायक देगा कि वह सर्वदा तुम्हारे साथ रहे. आमेन. इथं येशू म्हणतो की मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी. यहाँ पर लिखा है, मैं पिता से विनती करूंगा कि वो तुम्हें एक सहायक देगा. दुसरा कैवारी. दूसरा वह सहायक है. ये कैवारी म्हणजे आपण बघतो इथं की सहाय्यक.
सहायक मतलब हमें सहाय करने वाला। आणि इथं येशू ख्रिस्ताने सांगितलंय की तो दुसरा कैवारी देईल. यहाँ पर यीशु मसीह बोलते हैं कि ये दूसरा हम सहायक होगा आपके लिए। मग पहिला कोण? मगर पहला कौन होगा? पहिला स्वतः येशू ख्रिस्त. पहला नंबर में हमारा पहला यीशु मसीह ही है। हालेलुया. हालेलुया। येशू ख्रिस्त स्वतः हे बोलत होता त्यांच्या शिष्यांना यहाँ पर हम देखते हैं कि यीशु मसीह खुद उनके शिष्यों को ये बात बोलते हुए हम देखते हैं की मी जाईल मैं जाऊंगा, आणि तुम्हासाठी दुसरा कैवारी पाठवेल. मैं जाऊंगा और तुम्हारे लिए एक सहायक को भेजूंगा। ह्याचा अर्थ त्यावेळेस स्वतः येशू ख्रिस्त हा त्यांचा सहाय्यक होता. इसका मतलब है वो समय पर खुद यीशु मसीह उनका सहायक था। आपण वचन वाचू योहान 3:1-2 मध्ये. यहाँ पर हम वचन पढ़ेंगे। यूहन्ना रचित सुसमाचार 3 अध्याय उसका 1 और 2 आयतों को हम पढ़ेंगे। पुरुषांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करीता ती देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करता येत नाही. यहाँ पर लिखा है, फरीसियों में निकोदिमस नामक का एक मनुष्य था जो यहूदी का सरदार था। उसने रात को यीशु के पास आकर उससे कहा, हे रब्बा, हम जानते हैं कि तू परमेश्वर के ओर से गुरु होकर आया है, क्योंकि कोई इन चिन्हों से जो परमेश्वर के ओर से तू दिखाए, यदि परमेश्वर उसके साथ न हो तो नहीं दिखा सकता। तुम्ही देवापासून आलेले शिक्षक आहात. हालेलुया. यहाँ पर निकोदिमस बोलता है कि आप परमेश्वर के ओर से आए हुए गुरु हो, शिक्षक हो। ह्याचा अर्थ आपल्या जीवनात शिक्षक हा परमेश्वर पाठवतो. इसका मतलब है हमारे जीवन में जो शिक्षक है, जो टीचर है, वो परमेश्वर भेजता है। आमेन. आमेन। आपण पुढं वचन वाचू मत्तई 7:28-29. हम आगे वचन पढ़ेंगे। मत्तई रचित सुसमाचार उसके 7वां अध्याय 28 और 29 वचन को हम पढ़ेंगे। येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले, कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत होता. जब यीशु ने बातें कह चुका था, तब ऐसा हुआ कि भीड़ उसके उपदेश को चकित हुए, क्योंकि वह उनके शास्त्रियों के समान नहीं परंतु अधिकार के समान उन्हें उपदेश देता था। हालेलुया. हालेलुया। अधिकारवाणीने शिकवत होता. अधिकार के साथ वो सिखाता था। आपण कुणावरती अधिकार गाजवतो? हम किसके ऊपर अधिकार दिखाते हैं? जे आपल्या जवळचे आहेत, जो हमारे बहुत नज़दीक के हैं, करीब के हैं, उनके ऊपर हम अधिकार दिखाते हैं। निश्चितच कोणत्या परक्यांवरती आपण अधिकार गाजवत नाही. हम बाहर वालों के ऊपर हम अधिकार को नहीं दिखाते हैं। आपल्या आई वडिलांवर आपण अधिकार गाजवतो. हम अपने माता पिता के ऊपर हम अधिकार दिखाते हैं। आपण आपल्या पती पत्नीवर अधिकार गाजवतो. हमारे पति के ऊपर, हमारे पत्नी के ऊपर हम अधिकार दिखाते हैं, कारण आपण त्यांच्यावरती प्रेम करतो. क्योंकि हम उनसे प्रेम करते, इसलिए हम उनके ऊपर अधिकार दिखाते हैं। आणि येशू त्या लोकांवरती प्रेम करत होता. हालेलुया. इसलिए यहाँ पर हम देखते हैं कि यीशु उनके ऊपर इतना प्रेम करता था, इसलिए उनको वो अधिकार से सिखाता था। म्हणूनच तो त्यांना त्या अधिकारवाणीने शिकवत होता. इसलिए यहाँ पर हम देखते हैं कि परमेश्वर ने जो भी उपदेश वहाँ पर दिया, वो अधिकार के साथ में उन्हें सिखाया। आपण ही आज सेवेमध्ये आहोत. आज हम भी सेवा में हैं। आपण ही आज छोट्या मोठ्या सेवेमध्ये आहोत. छोटे मोटे काम हम कर रहे हैं, प्रभु की सेवा हम कर रहे हैं। आपल्या सेवेमध्ये आपल्यालाही अधिकारी आहेत. हमारे ऊपर भी कोई ना कोई अधिकारी प्रभु ने रखा है। आपले लीडर्स आहेत, हमारे लीडर्स हैं, आपले पास्टर आहेत. हमारे पास्टर्स हैं। आणि ज्या वेळेस आपल्याला आपले अधिकारी त्याच अधिकारवाणीने बोलतात, त्यावेळेस आपण ते ऐकतो का? जब हमारे ऊपर भी जो अधिकारी परमेश्वर ने रखा है, जब वो हमें अधिकार के साथ में जब हमारे साथ में बोलते हैं, तो हम उनके सुनते हैं क्या? आपल्याला ते आवडतं का? क्या हमें वो पसंद होता है क्या? आपण ते सहन करू शकतो का? क्या हमें वो सहन होता है क्या? कारण आपण वचन वाचूयात. इसलिए हम यहाँ पर वचन पढ़ेंगे बाइबल में से। रोम 13:1. रोमियो 13 और उसका पहला आयत को हम पढ़ेंगे। प्रत्येक जणाने
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे, कारण देवापासून नाही असा अधिकारी नाही. जे अधिकारी आहेत ते देवाने नेमलेले आहेत. यहाँ हालेलुया. पर वचन में लिखा है हर एक व्यक्ति शासकीय अधिकारियों के अधीन रहे, क्योंकि कोई अधिकार ऐसा नहीं जो परमेश्वर की ओर से ना हो, और जो अधिकारी है वो परमेश्वर ने ठहराए हुए हैं. मला सांगू द्या की कोणतेही अधिकारी, कोणतेही लीडर्स, कोणतेही पास्टर हे असेच नाही आहे, ते देवापासून आपल्याला मिळालेले आहेत. हालेलुया. अगर आपके जीवन में कोई लीडर है, कोई पास्टर है, आपके ऊपर कोई अधिकारी है, तो ऐसे ही आपके जीवन में नहीं आए हैं, वो परमेश्वर ने आपके जीवन में रखा है. परमेश्वर आत्मा आहे, तो आपल्याला त्याच्या पवित्र आत्म्यामध्ये चालवतो. परमेश्वर खुद आत्मा है और वो हमें पवित्र आत्मा में चलाता है. आणि एक उत्तम गुरु म्हणून आपण येशू ख्रिस्ताला बघतो. और हम एक अच्छे टीचर के, एक अच्छे शिक्षक के तौर पर हम यीशु मसीह को देखते हैं. पण मगर जे आपले वरिष्ठ अधिकारी आहेत, जे आपले पुढारी आहेत, जे आपले पाळक आहेत, मगर हमारे ऊपर जो अधिकारी है, जो लीडर्स है, जो पास्टर्स है, ते देखील आपले गुरु आहेत. हालेलुया. वो भी हमारे अधिकारी है, वो भी हमारे टीचर है. आणि आपल्याला त्यांचा मान हा राखलाच पाहिजे. इसलिए हमें उनका मान रखना बहुत ज़रूरी है. आपल्याला त्यांचा सम्मान हा केलाच पाहिजे. हमें उनका सम्मान करना बहुत ज़रूरी है. आपण वचन वाचू इब्री 13:17. हम वचन पढ़ेंगे हिब्री उसका 13:17. 13वां अध्याय और उसका 17वें वचन हम पढ़ेंगे. आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा, कारण आपणास हिशोब द्यावयाचा आहे हे समजून ते तुमच्या जीवाची राखण करीतात. ते त्यांना आनंदाने करता यावे, कन्हत नव्हे. तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही. यहाँ पर वचन में लिखा है कि अपने अगुओं की आज्ञा मानो और उनके अधीन रहे, क्योंकि वे अनेक समान तुम्हारे प्राण के लिए जगते रहते हैं, जिन्होंने लेखा देना पड़ेगा कि वो काम आनंद से करे, ना ठंडे सांस ले लेकर, क्योंकि इस दशा में तुम्हें कुछ लाभ नहीं. हालेलुया. ते तुमच्या जीवाची राखण करीतात. यहाँ पर हम देखते हैं कि वो हमारे प्राण का रक्षा करते हैं. ते त्यांना आनंदाने करता यावे, वो उन्होंने खुश होकर, आनंदित होकर करना जरूरी है. कन्हत नव्हे, वो ठंडे सांसें ले लेकर नहीं, दुःखी होऊन नव्हे. दुख होकर नहीं. तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही. अगर ऐसा होता तो आपकी भलाई के लिए नहीं होगा ये बातें. मला सांगू द्या, जो आपले पुढारी आहेत ते आपल्याला पुढे घेऊन जातात. हाँ, हमें बोलने के लिए गर्व होता है कि जो हमारे लीडर है, जो हमारे टीचर्स है, वो हमें आगे लेके जाते हैं. आपले लीडर्स आपल्याला पुढे घेऊन जातात. हमारे लीडर्स हमें हमेशा आगे लेके जाते हैं. आपण मोशेला बघितलं. हम अगर मूसा को देखते हैं, मोशे हा एक उत्तम लीडर होता. वो खुद एक अच्छा लीडर था. त्यांनी देवानी, आणि आपण पाहिलं तर देवानी मोशेला निवडलं होतं. यहाँ पर हम देखते हैं कि मूसा को खुद परमेश्वर ने वहाँ पर चुन लिया था. कशासाठी? किस लिए? इस्रायल लोकांना त्यांच्या दुःखामधून बाहेर काढण्यासाठी, इजरायली लोगों को उनके दुख में से, उनके तकलीफ में से बाहर निकलने के लिए, आणि त्यांना एक उत्तम ठिकाणी एक नेण्यासाठी. अच्छे जगह पर उन्हें लेके जाने के लिए हे मोशेला देवाने निवडलं. इस मूसा को परमेश्वर ने चुन लिया था. ह्या कारणासाठी ये काम के लिए आपल्या पुढारी, आपले पाळक ह्यांना परमेश्वर निवडतो. इसलिए आज हमारे जीवन में भी अगर कोई लीडर्स है, उसे भी परमेश्वर नियुक्त करता है. कशासाठी? किस लिए? आपल्याला दुःखातून बाहेर काढण्यासाठी, हमें दुखों में से बाहर निकालने के लिए, आपल्याला त्या कष्टातून बाहेर काढण्यासाठी, हमारे हर एक तकलीफों से उन्हें हमें बाहर निकालने के लिए, आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी. हमें सही मार्ग को दिखाने के लिए प्रभु ने नियुक्त निश्चितच करता है. देवाचा आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. हम ये बात नहीं बोलेंगे कि पवित्र आत्मा हमारे साथ में है, वो हमें चलाता भी है. परमेश्वर तुम्हाला बघतो, निश्चित परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. परमेश्वर हमारे साथ में है और हमें देखते रहता है. पण परमेश्वरांनीच तुमच्या जीवनामध्ये हे लीडर्स ठेवलेले आहेत. ये सब होकर भी परमेश्वर ने खुद हमारे जीवन में अगर कोई लीडर्स को, कोई टीचर्स को रखा है, तो परमेश्वर की कुछ योजना है.
आणि आपल्याला त्यांचा सन्मान केलाच पाहिजे. इसलिए हमारे लीडर्स का, हमारे टीचर्स का हमें सम्मान करना बहुत ज़रूरी है. आपण वचन वाचू 1 थेस्सलनी 5:12. हम वचन पढ़ेंगे. पहला थिस्सलुनीके लिखा हुआ पत्र, उसका 5वां अध्याय और उसका 12वें आयत को हम पढ़ेंगे. बंधुजन हो, आम्ही तुम्हास विनंती करतो की तुम्हामध्ये जे श्रम करीतात, प्रभूमध्ये तुम्हाबरोबर असतात व तुम्हास बोध करीतात, त्यांचा तुम्ही सन्मान करावा. यहाँ पर लिखा है, हे भाइयों, हम तुमसे विनती करते हैं कि जो तुम में परिश्रम करते हैं और प्रभु में तुम्हारा अगुवे है और तुम्हें शिक्षा देते हैं, उनका सम्मान करे. तुम्हामध्ये जे श्रम करीतात, प्रभूमध्ये तुम्हावर असतात, जो तुम में परिश्रम करते हैं, प्रभूमध्ये तुम्हावर असतात, वो आपके अगुवाही बनकर आपके साथ में रहते हैं. ते तुम्हास बोध करीतात, वो आपको शिक्षा देते हैं, त्यांचा तुम्ही सन्मान करावा. उनका सम्मान करिए. आपले लीडर्स आपल्यामध्ये खूप श्रम करतात. हमारे लीडर्स जो परमेश्वर ने हमारे लिए रखा है, वो हमारे लिए बहुत मेहनत करते हैं. असेच आपण तयार झालो नाही. ऐसे ही हम बने नहीं हैं. आपल्याला घडवण्यामागं कित्येकांचे श्रम आहेत. हम बनने के लिए, हम इस जगह पर आने के लिए बहुत लोगों का परिश्रम है. तेव्हा आपल्या जीवनामध्ये काम होतं. तब जाके परमेश्वर हमारे जीवन में काम करता है. आणि आपण त्यांचा सन्मान केलाच पाहिजे. इसलिए हमारे अगुओं का सम्मान करना चाहिए हमें, कारण ते प्रभूमध्ये तुम्हावर आहेत. क्योंकि परमेश्वर ने उन्हें हमारे जीवन में रखा है. प्रभूने ते अधिकारी, ते लीडर्स तुमच्यावरती ठेवलेले आहेत. खुद परमेश्वर ने उन लीडरों को, उन अधिकारियों को हमारे जीवन में रखा है. मला सांगू द्या की ज्या वेळेस एखादा कुंभाराविषयी जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस तो घडवत असतो त्यावेळेस त्याला फक्त मातीची गरज पडत नाही, बाकीच्या गोष्टीही लागतात. एक घडवण्यासाठी एक चाक लागतं, है ना, पाणी लागतं. यहाँ पर हम देखते हैं कुंभार जब वो मट्टी के बर्तन बनाता है, सिर्फ उसको मट्टी की ज़रूरत है, सिर्फ मट्टी ही नहीं लगती है, मगर उसको बनाने के लिए, वो मट्टी को रखने के लिए एक चाक लगता है और उसके बनाने के लिए और भी अलग अलग तरीके के चीज़ें उसको लगते हैं. जरी देव आपल्याला घडवत असेल, भले परमेश्वर हमें बना रहा है, पण ते चाक आपले लीडर आहेत. वो जो चक्का है, चाक जो है, वो खुद हमारे लीडर है. आपल्याला त्याच्यावरती ठेवलं गेलेलं आहे. हमें उस मिट्टी को, हम हमारे जैसे गीली मिट्टी को परमेश्वर ने उस लीडर्स के ऊपर रखा है. आणि मग परमेश्वर घडवतो. तब परमेश्वर हमें आकार देता है. आणि मला सांगू द्या, ज्यावेळेस शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला घडवतो, एक अच्छे शिक्षक अपने विद्यार्थियों को बनाता है, तो देखील त्यांच्यामध्ये परिश्रम घेतो. वो भी उनके जीवनों के लिए वो परिश्रम करता है. पण जेव्हा विद्यार्थ्याचा सपोर्ट भेटतो, जब उस विद्यार्थी भी उस टीचर को सपोर्ट करता है, तेव्हा त्या गोष्टी पूर्ण होतात. तब जाके वो पूरी तरीके से वो बन पाता है, उसका काम पूरा होता है. फक्त टीचर्सनीच करत राहिलं, सिर्फ शिक्षक लोग ही काम करते रहेंगे, विद्यार्थ्याकडून सपोर्ट आला नाही, अगर स्टूडेंट्स के ओर से कोई सपोर्ट नहीं आया है, तर ते काम पूर्णत्वास जाणार नाही. तब वो काम पूरा नहीं होता है. म्हणून इसलिए मी म्हणेल, हम बोलेंगे की शिक्षक हा विद्यार्थ्याशिवाय अपूर्ण आहे. एक शिक्षक विद्यार्थी के बिना अधूरा है, आणि एक विद्यार्थी एका शिक्षकाशिवाय अपूर्ण आहे. और एक विद्यार्थी शिक्षक के शिवाय वो भी अधूरा है. आणि तसंच आपण प्रभूमध्ये आपल्या अधिकारांशिवाय अपूर्ण आहोत. ऐसे ही परमेश्वर में हम रहते हुए हमारे अधिकारी, हमारे लीडर के बिना हम भी अधूरे हैं. आपण ही आपल्या पास्टरशिवाय, आपण ही आपल्या लीडरशिवाय अपूर्ण आहोत. हमारे पास्टर के बिना, हमारे लीडर के बिना हम भी आज अधूरे हैं. देवाने आपल्याविषयीच्या ज्या योजना करून ठेवलेल्या आहेत, परमेश्वर ने जो योजनाएं हमारे जीवन के लिए बना के रखा है, ते ह्यांच्याशिवाय पूर्ण होणार नाही. ये इनके जीवनों के द्वारा ही हमारे जीवन में पूरा होगा. हे आपले सपोर्टर आहेत. ये हमें सपोर्ट देने वाले हैं. ते त्या फिरत्या चाकासारखे आहेत.
वो जो फिरने वाली जो चाक है वैसे है वो हमारे ते जीवन में। सतत कष्ट करत राहतात, वो हमेशा हमारे लिए परिश्रम करते रहते हैं, ते श्रम करत राहतात. वो परिश्रम करते रहते हैं। कशासाठी? किस लिए? आपल्यासाठी, हमारे लिए, आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी. हमारे आत्मिक जीवन के लिए। का नाही आज आपण त्या सर्व शिक्षकांचा सन्मान करूयात, क्यों ना हम आज हमारे सभी टीचर्स का सम्मान करें, त्यांना प्रभू समोर उंच करूयात. आज परमेश्वर के सामने उनके ऊंचा उठाएंगे हम। सर्व पाळक लोकांची आठवण करूयात, हमारे पास्टर्स की सबकी याद करेंगे आज हम, सर्व लीडर्स लोकांची आठवण करूयात हमारे लीडर्स की याद लेंगे आज हम। आणि आपण देवाला धन्यवाद देऊयात आज परमेश्वर को आज हम धन्यवाद देंगे की आपल्या जीवनामध्ये हमारे जीवनों के द्वारा देवाने परमेश्वर ने इतके चांगले इतने अच्छे काम, पाळक, इतने अच्छे पास्टर्स को, इतने एवढे चांगले लीडर्स अच्छे अच्छे लीडर्स को, आणि शिक्षक वर्ग अच्छे अच्छे टीचर्स को आपल्यासाठी ठेवलेले आहेत. हमारे लिए रखा है परमेश्वर ने। या आपण प्रार्थना करूया. आइए हम प्रार्थना करेंगे। चाक पर अपनी रख मुझे, रूप अपना यीशु दे मुझे, जलाल का अपने बरतन बना, आकार दे अपने हाथों से, तेरी मर्जी हो पूरी मुझसे, एक ऐसी मशक मुझको बना। चाक पर अपनी रख मुझे, रूप अपना यीशु दे मुझे, जलाल का अपने बरतन बना, आकार दे अपने हाथों से, तेरी मर्जी हो पूरी मुझसे, एक ऐसी मशक मुझको बना। फरियाद है तुझसे खुदा, मुझको उठा, मुझको बना। फरियाद है मुझको खुदा, मुझको उठा, मुझको बना। भर दे रूह से अपनी सामर्थ से, पंखों में अपने छुपा, मिट्टी बेजान हूँ मुझको उठा ले, हाथों से अपने बना। भर दे रूह से अपनी सामर्थ से, पंखों में अपने छुपा, मिट्टी में जान हूँ मुझको उठा ले, हाथों से अपने बना, हाथों से अपने बना, हाथों से अपने बना। हालेलुया. ही वेळ आहे परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये उपस्थितीमध्ये असताना परमेश्वराला प्रथम स्थान देण्याची. खरोखर आपल्या उपस्थितीच्या द्वारे, स्तुतिस्तवनाच्या द्वारे, वचनाच्या द्वारे दैवबापानं आपली भेट घेतलेली आहे. आणि ही वेळ आहे, हा समय आहे आज परमेश्वराच्या भांडारामध्ये देण्याची. परमेश्वराला आपलं अर्पण, आपलं भेट परमेश्वराच्या भांडारामध्ये देण्याची. प्रियांनो, मी विनंती करत आहे आपण सर्वजण या वेळेला सुंदरशी भेट परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये देऊया. त्याचप्रमाणे आपला दशमांश, आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग परमेश्वराच्या मंदिरामध्ये देऊया आणि खरोखर देण्याच्या द्वारे देवाचा गौरव करूया, देवाचा सन्मान करूया, त्या वचन आपल्या जीवनामध्ये उंच करूया.
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुमच्याकरता वर्षावतो की नाही याविषयी माझी प्रचिती पहा. खरोखर मलाकीचा 3रा अध्याय आणि 10वा वचन आपल्या जीवनामध्ये आपण उंच करूया प्रियानो. आणि खरोखर आपले जे जे मिळकतीचा भाग आहे तो सर्व भाग आज परमेश्वरच्या सान्निध्यामध्ये पवित्र भांडारामध्ये आपण घेऊन येऊया. त्याचप्रमाणे आपले अर्पण, आपली सुंदरशी भेट या मंदिरामध्ये आपण टाकूया. त्याचप्रमाणे तुम्हाला मिशन कार्यासाठी जर काही द्यायचं असेल, बिल्डिंग फंडसाठी काही जर पेरणी करायची असेल, चर्चच्या कार्यासाठी काही पेरणी करायची असेल, काही वस्तू स्वरूपात तुम्हाला मदत द्यायची असेल, तर वेळेला तुम्ही विश्वासाने ते देवाच्या सान्निध्यामध्ये ती कमिटमेंट करा. हा इन्व्हलप असेल, इन्व्हलपमध्ये तुम्ही चेक स्वरूपात, कॅश स्वरूपात टाकू शकता. ज्या ज्या कार्यासाठी तुम्हाला देव प्रेरणा देत आहे त्या कार्यासाठी तुम्ही हे इन्व्हलपवरती मागे लिहून काय सेवा व्हावी तुमच्या देण्याच्याद्वारे ते कारण तुम्ही लिहा, तुमचं नाव लिहा. त्याचप्रमाणे खाली गुगल पे नंबर आहे, त्या गुगल पेवरती देखील तुम्ही ट्रान्सफर करू शकता. आपल्या चर्च अकाउंट नंबर आहे, त्या अकाउंटवर देखील तुम्ही तुमची भेट देऊ शकता. आणि देण्याच्याद्वारे आपण सर्वजण आशीर्वादित होऊया. आमेन. सर्वजण तयार आहेत? आपण ज्या ज्या ठिकाणी आहोत, तुमचा जो उद्देश आहे तो प्रभूला सांगा आणि त्यासाठी मोठ्या अंतकरणाने सढळ हाताने तुम्ही प्रेरणी करा. देव बाप त्या देण्याच्याद्वारे प्रत्येकाचे हात आशीर्वादित करणार आहे आणि देणं देखील आशीर्वादित करणार आहे. आणि जरी आपण काम नाही करू शकलो, परंतु देव आपल्या या देण्याच्याद्वारे त्याचं काम, त्याचं गौरवी सामर्थ्याचं काम पूर्ण करणार आहे. म्हणून विश्वासाने आपण देवाच्या भांडारामध्ये फिरूया. आमेन. मार्ग, सत्य और जीवन तू ही है, जग की ज्योति तू जग से बढ़कर है. मार्ग, सत्य और जीवन तू ही है, जग की ज्योति तू जग से बढ़कर है. दिल मेरा कहे, दिल मेरा कहे, दिल मेरा कहे, दिल मेरा कहे, स्तुति हो तेरी, महिमा हो तेरी, यीशु तू ही है मेरी जिंदगी. स्तुति हो तेरी, महिमा हो तेरी, यीशु तू ही है मेरी जिंदगी. इस ज़मीं पे आसमां में भी दूसरा कोई नाम है नहीं. इस ज़मीं पे आसमां में भी दूसरा कोई नाम है नहीं. दिल मेरा कहे, दिल मेरा कहे, दिल मेरा कहे, दिल मेरा कहे, स्तुति हो तेरी, महिमा हो तेरी, यीशु तू ही है मेरी जिंदगी. स्तुति हो तेरी, महिमा हो तेरी, यीशु तू ही है मेरी जिंदगी. प्रार्थना करूया अर्पणासाठी. सुंदरशा या अर्पणासाठी आपण सर्वजण प्रार्थना करूया. सर्वजण आपले डोळे बंद करूया. मी प्रार्थना करतो. स्वर्गीय देवबापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रिय देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो. ज्या भावानं, ज्या बहिणीनं, ज्या परिवारानं स्वर्गीय देवबापा आज तुझ्या भांडारामध्ये पवित्र देवबापाला मिळकतीचा 10वा भाग दशमांश गेलेला आहे. पवित्र देवबापा, त्या सर्व मिळकतीचा 10वा भाग प्रभू जो काय दशमांश आहे, येशूच्या नावामध्ये आम्ही आशीर्वादित बोलतो. प्रिय देवबापा, देणारे हात आशीर्वादित बोलतो. ज्यांनी सुंदरशी भेट, आपलं अर्पण या भांडारामध्ये स्वर्गीय देवबापा तुझ्या मंदिरामध्ये आणलेलं आहे, ते सर्व अर्पण, ते सर्व बाबा सुंदरशी भेटी आम्ही आशीर्वादित बोलतो. ज्या भावाने तुझ्या सुवार्तिकेसाठी, ज्या
परिवाराने ज्या बहीण भावाने प्रभू तुझ्या मंडळीच्या वाढीसाठी, विशेष करून बिल्डिंग फंडसाठी ज्या ज्या उद्देशाने म्हणून पवित्र देवा मंडळीमध्ये पेरणी केलेली आहे, येशूच्या नावामध्ये ती सर्व बाप्पा अर्पणं आम्ही स्वीकारतो, आशीर्वादित बोलतो बाप्पा. या अर्पणाचा उपयोग, दशमांचा उपयोग, या सुंदरशा भेटीचा उपयोग विशेष करून या मंडळीच्या सर्व गरजा पूर्ण होण्यासाठी आणि त्याचप्रमाणे बाप्पा तुझं गौरवी राज्य वाढवण्यासाठी, बाप्पा तुझ्या राज्याची वाढ होण्यासाठी या सर्व अर्पणाचा उपयोग होऊ दे बाप्पा. आणि देणारे हात आम्ही आशीर्वादित बोलतो, त्यांचे सर्व मिळकतीचे स्रोत येशूच्या नावामध्ये आम्ही आशीर्वादित बोलतो पिता. प्रत्येकाला दुप्पट आणि 100 पटीने आशीर्वादित कर आणि होऊ दे तुझ्या नावाचं गौरव. प्रत्येकाची नोकरी, बिझनेस, व्यवसाय आम्ही आशीर्वादित बोलतो येशूच्या नावामध्ये. प्रत्येकामध्ये असणाऱ्या सर्व गरज पवित्र दे बापा बाजूला ठेवून प्रथम स्थान ज्या परिवारानं, ज्या व्यक्तीनं तुला दिलेला आहे पवित्र दे बापा, महिनाभर पवित्र पदांचा तो पुरवठा करणारा जिवंत दे बापा आहे. कुठल्या गोष्टीची, कुठल्या चांगल्या गोष्टीची कमतरता त्यांना पडणार नाही. तर येशूचा अनुभव त्यांनी प्रत्येक दिवशी त्या देण्याच्याद्वारे घ्यावा, असंच प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू बाप्पा साक्ष निर्माण कर आणि होऊ दे तुझ्या नावाचं गौरव. सर्व आदर, सर्व महिमा, सन्मान तुला देत. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली पिता तो ऐक. आमेन. हालेलुया, हालेलुया. यावेळेला आपण सर्वजण प्रभोजन मेजामध्ये जाणार आहोत. मी सर्वांना विनंती करत आहोत, आपण ज्याही ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपल्या पायावरती उभं राहूया, लीन होऊया, नम्र होऊया. परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये, प्रभू येशूच्या आणि पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये आपण आपले नेत्र बंद करूया आणि आपल्या जीवनाविषयी आपण आत्मपरीक्षण करूया. कारण हा जो मेज आहे त्या मेजाचं गांभीर्य आपण प्रथम लक्षात घेऊया, त्या क्रूसाची आठवण करूया, त्या मेजाची आठवण करूया, लीन नम्र होऊया आणि सर्व मिळून आपण परिवारामध्ये असताना एकमेकाच्या हातात हात धरूया आणि प्रभूच्या ठाई रिक्त होऊया. हालेलुया, हालेलुया. कोणी एक शांत बसणार नाही. प्रत्येकजण आपले नेत्र बंद करूया, एकमेकाचा हातामध्ये घेऊया आणि त्या क्रूसाची आठवण करूया. प्रभू येशूने जो मेज लावून दिलेला आहे त्या मेजेची देखील आठवण करूया, त्याचं गांभीर्य लक्षात घेऊया. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पेईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढून घेतो. आमेन. यावेळेला आपण डोळे बंद करूया आणि या मेजासाठी आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा, तुझे आभार मानतो. आणि स्वर्गीय पिता परमेश्वर देव बापा, प्रभू आम्ही या वेळेला लीन आणि नम्र होतो प्रिय दे बापा. त्या क्रूसाची आठवण करतो पिता. 2020 वर्षापूर्वी प्रभू तो आमच्या पापासाठी, शापासाठी आणि पवित्र दे बापा आमच्या सार्वजनिक जीवनासाठी त्या क्रूसावर आपलं बलिदान दिलं. प्रभू तुझ्या शरीराचं प्रतीक म्हणून आज प्रिय दे बापा सर्व मंडळी समक्ष आम्ही जी भाकर मोडत आहे येशूच्या नावामध्ये ती भाकर तो आशीर्वादित कर पिता. त्याचप्रमाणे तुझ्या रक्ताचं प्रतीक म्हणून हा द्राक्षरसाचा प्याला पिता परमेश्वर दे बापा येशूच्या नावामध्ये तो आशीर्वादित कर. आणि स्वर्गीय दे बापा या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी आम्हा प्रत्येकाला कृपाने अनुग्रह कर बाप्पा. आम्ही प्रथम स्थान प्रभू तुला देतो. आम्ही लीन होतो, नम्र होतो प्रभू येशूच्या नावामध्ये रिक्त होतो प्रिय दे बापा. आमचा वाईट स्वभाव, वाईट विचार, न आवडणाऱ्या आमच्या जीवनातील सर्व गोष्टी, गुप्त पातक येशूच्या नावामध्ये आज कबूल करून सोडून देतो प्रिय दे बापा. आम्हाला त्या सोडवण्यासाठी सामर्थ्य देणारा प्रभू तू आहेस, त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि प्रभू या मेजामध्ये सहभागी होत असताना स्वर्गीय दे बापा आम्ही ते आठवण करतो पवित्र दे बापा तुझ्या बलिदानाची, की पिता आम्ही पापी असताना तो आमच्यासाठी पापी गणला गेला प्रभू. त्या क्रूसावर आपलं
संपूर्ण पप्पा शरीर दिलं पिता, संपूर्ण शरीर त्या क्रूसावरती दिलं पप्पा, तुझ्या रक्ताच्याद्वारे, त्या शरीराच्या बलिदानाच्याद्वारे आज आमच्यावरती जी मृत्यूची सत्ता होती येशूच्या नावामध्ये, ती सत्ता पप्पा त्यावर तू विजय मिळवला आहे पप्पा. आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं आहे प्रभू, यावर आम्ही विश्वास ठेवतो. आणि पवित्र दे बापा, आम्ही विश्वास ठेवतो, तुझी विश्वासाने वाट पाहत आहे की प्रभू तू दुसऱ्या आगमनाने येणार आहे. आणि प्रभू ते साक्षीदार म्हणून आम्हाला साक्षी राहण्यासाठी प्रभू हा निरंतरचा विधी बापा, ह्या प्रभोजनाचा मेज निरंतर घेण्यासाठी, विश्वासू जीवन जगण्यासाठी या मेजेच्याद्वारे तो आम्हाला आशीर्वादित कर. धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये करतो पिता, तो ऐक. आमेन. यावेळेला आपण प्रथम भाकरीमध्ये घेऊया. आपण जो मेज तयार केलेला आहे, प्रथम तुम्ही भाकरीचं सेवन प्रभूचा आभार मानून करू शकता. त्यानंतर जो द्राक्षरस बनवलेला आहे त्यानंतर तुम्ही द्राक्षरस घेऊ शकता. आभार मानूया आणि ह्या मेजामध्ये आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी विश्वासाने सहभागी होऊया. तुझ पे सब कुछ लुटा दूं मैं, तू हीरों से कीमती, ये जिंदगी की क्या मोल है, तू हीरों से कीमती. तुझ पे सब कुछ लुटा दूं मैं, तू हीरों से कीमती, ये जिंदगी की क्या मोल है, तू हीरों से कीमती. ना मुड़ूंगा ना झुकूंगा, यीशु नाम को ऊंचा करूंगा. ना मुड़ूंगा ना झुकूंगा, यीशु नाम को ऊंचा करूंगा. मेरी जिंदगी में मसीह, मेरी जिंदगी में मसीह, बस तुझे प्रथम स्थान दूंगा. तेरे वचनों ने मुझको तेरी रूह की बारिश भिगोए, मेरे मन को सही राह दिखाए. तेरे वचनों ने मुझको ना मोड़ूंगा ना झुकूंगा, यीशु नाम को ऊंचा करूंगा. ना मोड़ूंगा ना झुकूंगा, यीशु नाम को ऊंचा करूंगा. वो मेरी जिंदगी में मसीह, मेरी जिंदगी में मसीह, बस तुझे प्रथम स्थान दूंगा. मेरी जिंदगी में मसीह, मेरी जिंदगी में मसीह, बस तुझे प्रथम स्थान दूंगा. आपण प्रार्थना करूया या वेळेला. दैवापण आपल्यासाठी मेज आशीर्वादाचा केला, या मेजामध्ये आपल्याला सहभागी केलेला आहे, म्हणून मी सर्वांना विनंती करत आहोत आपण प्रत्येकजण डोळे बंद करूया.
मी प्रार्थना करतो. स्वर्गीय प्रभू, धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो. आम्हाला सर्व मंडळीला स्वर्गीय पिता तू एक कृपा दिला, अनुग्रह केला पिता, आणि या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी कृपा अनुग्रह पुरवलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. या मेजेच्याद्वारे प्रभू आमचा सर्व आत्मिक बाप्पा अशक्तपणा काढून टाक, विश्वासाची दुर्बलता काढून टाक, आणि स्वर्गीय बाप्पा विश्वासू आणि पिता एक भलादासाप्रमाणे वेतन मिळण्यासाठी लागणारं कृपा आणि अनुग्रह दे बापा. या मेजाच्याद्वारे आम्ही आशीर्वादित झालो बाप्पा, त्याबद्दल धन्यवाद देतो. प्रार्थना करतो जे व्यक्ती प्रभू आज या सहभागितेमध्ये सहभागी होऊ शकले नाही त्यांना देखील कृपा दे, अनुग्रह दे, एक पश्चाताप करण्याची संधी येशूच्या नावामध्ये प्राप्त होते प्रभू. त्याने तुझा उघडपणे स्वीकार करावा. येशू हा तारणारा आहे असं स्वीकार करून प्रभू तुला आपला मुक्तिदाता, आपला उद्धारकर्ता म्हणून स्वीकार करावा, आणि येशू या मेजामध्ये देखील त्यांना सहभागी व्हावं यावं म्हणून प्रत्येकाला सहाय्य मदत कर. धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली पिता तू ऐक. आमेन. धन्यवाद आणि प्रेज द लॉर्ड सर्वांना. माझी साक्ष लॉकडाऊनच्या काळामधले आहे. प्रियांनो, आपलं लॉकडाऊन मार्च महिन्यापासून चालू झालं. मार्च महिन्यापासून ते मार्च, एप्रिल आणि मे 3 महिने मी कॉन्फरन्स कॉलवरती नव्हते. मला सोनीताईने भरपूर वेळा फोन केला, पण मी तिला कारणं देत राहिले. आणि असं झालं की जून महिन्यामध्ये माझी पोरगी, मोठी पोरगी आजारी पडली. आजारी पडल्यानंतर मला परत सोनीताईने फोन केला होता की तू कॉन्फरन्सवरती जॉईन हो. आणि मी तिला म्हटलं ठीक आहे, मी कॉन्फरन्सवर जॉईन होते. आणि मी कॉन्फरन्स कॉलवरती जे रोज महिलांची कॉन्फरन्स कॉल होतात, ते प्रार्थना होतात ते कॉन्फरन्सवरती, त्याच्यावरती मी जॉईन झाले. जॉईन झाल्यानंतर मी माझ्या पोरीसाठी प्रार्थना करण्यासाठी रिक्वेस्ट दिली, आणि प्रत्येक बहिणींनी माझ्या पोरीसाठी प्रार्थना केली. आणि 2-3 दिवसांनी तिला बरं वाटू लागलं. तिचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले आणि तिला लवकर देवाने आरोग्य दिलं. आणि असं करता करता मी कॉन्फरन्स कॉलवरती जुळून राहिले, आणि ज्या ज्या प्रार्थनेचे मी रिक्वेस्ट पाठवत होते ती प्रार्थना परमेश्वर माझी ऐकत होतो. तर प्रियांनो, आपण जरी एकत्र येऊन प्रार्थना करत नाही, आपण फोनवरती प्रार्थना करतो, पण त्या प्रार्थनेमध्ये सुद्धा सामर्थ्य आहे, कारण परमेश्वर त्याच्या लेकरांची प्रार्थना ऐकतो. आणि तसंच परमेश्वराने माझ्या आजपर्यंतच्या प्रत्येक प्रार्थना ऐकलेल्या आहेत. माझ्या मैत्रिणीच्या नातवाला बरं नव्हतं, त्याला सुद्धा पॉझिटिव्ह तो सापडला होता. त्या बाळाला परमेश्वराने ह्याच कॉन्फरन्स कॉलच्या रिक्वेस्टद्वारे बरं केलं. त्याचप्रकारे माझ्या शेजारी राहतात त्यांच्या भावाला सुद्धा पॉझिटिव्ह झाला होता. तो ह्याच कॉन्फरन्स कॉलद्वारे मी रिक्वेस्ट पाठवली आणि आम्ही प्रत्येकाने प्रार्थना केली, त्याला देखील आरोग्य मिळालं. आणि अशा भरपूरशा साक्ष आहेत प्रियांनो. तर आपल्याला सहभागितेत राहणं गरजेचं आहे. आपण जरी एकत्र येत नसू, चर्चमध्ये एकत्र नसू, पण आपण जे आपल्या मोबाईलवरती प्रार्थना सभा होतात त्याच्यामध्ये अटेंड राहणं गरजेचं आहे, आणि प्रभूच्या नावाला उंच करण्याचं आपलं काम आहे. तर मी माझ्या या सर्व साक्ष्याचं गौरव प्रभू येशूलाच देते. धन्यवाद. प्रेज लॉर्ड. माझं नाव वजिरा साळवे आहे. मी राहणारी नगरची आहे. माझी परिस्थिती मागच्या 1.5 आठवड्यापूर्वी माझी मुलगी, माझा मुलगा 9 महिन्याचा आहे. आमची इतकी परिस्थिती होती की मी साधी 5 रुपयाची पण गोळी आणून खाऊ शकत नव्हते. माझी खूप परिस्थिती आज पण तीच आहे, पण सामर्थ्यपणे देवाने मला खूप खूप साथ दिली. माझी मुलगी मी, आणि आज मी चर्चमध्ये आहे. ती फक्त देवाचा आणि देवाचं धन्यवादाने. ते एक जण आले होते, त्यांनी प्रार्थना केली. आम्ही आज व्यवस्थित आहेत. आम्ही आजपर्यंत 1ही रुपयाची गोळी आणून खाल्लेली नाही आहे. आज पण आम्ही चांगलेच आहेत. खूप खूप देवाला धन्यवाद. आणि माझे मिस्टर इथं नाही तर लॉकडाऊनपासून गावाकडे आहेत नगरला. ते पण येऊन चक्कर मारून गेलेले आहेत. त्याच्यामुळं आम्ही खूप खूप धन्यवाद देवाला.
Praise Lord. Sunday school teacher, happy Teacher's Day. Thank you so much. Happy Teacher's Day. All of my lovely teachers. Praise the Lord. My name is Abhijay Vicky Gaikwad and I will tell you a short speech about Teachers Day. Teachers are the most selfless, giving, and caring, the most individual in the world. Their goals and ambitions are seeing the children succeed in their lives, and many teachers thank you for where we are now. Proverbs 31:26 says that she opens her mouth with wisdom and the teaching of kindness is on her tongue. Thank you all my Sunday school teachers to help me to come here. Happy Teachers Day to all. Thank you. प्रेज लॉर्ड. माझं नाव अलिशा हरिदास पंडित. मी आज डान्स करणार आहे. छम छम नाचिन्छ कंबर हल्लै
प्रभु हम धन्यवाद देते परमेश्वर, प्रभु तेरी स्तुति करते हैं राजा। आज इस वचनों के द्वारा हमसे बात किया, इसके लिए धन्यवाद देते परमेश्वर। प्रभु आज प्रभु जैसे परमेश्वर तू हमारा शिक्षक है परमेश्वर, खुद आपके बेटे यीशु मसीह को प्रभु हमारे जीवन में शिक्षक के तौर पर, सहायक के तौर पर भेजा, और प्रभु यीशु मसीह ने प्रभु पवित्र आत्मा को हमारे जीवन में एक सहायक की तरह रखा परमेश्वर। ऐसे ही प्रभु जैसे हम आत्मिकता में बढ़ते हैं परमेश्वर, प्रभु हमारे जीवनों के लिए प्रभु जितने लोगों को प्रभु तू सहायक के तौर पर रखा है प्रभु, उन सभी को आज आपके सामने हम ऊंचा उठाते परमेश्वर। आज प्रभु हमारे पास्टर्स के लिए प्रभु आपको धन्यवाद देते, हमारे लीडर्स के लिए आपको धन्यवाद देते, हमारे ऊपर जो अधिकारियों को रखा है परमेश्वर उनके लिए हम आपको धन्यवाद देते परमेश्वर। उनके अधीनता में रहकर परमेश्वर प्रभु आने वाले हर एक परिस्थितियों का सामना करते हुए प्रभु जो तू हमारे लिए प्रभु जो बनाया है परमेश्वर, जो प्रभु तेरे प्लान्स हमारे लिए है परमेश्वर, जो योजनाएं है प्रभु वो हमारे जीवन में पूरा कर परमेश्वर। धन्यवाद देते हुए प्रभु तेरी स्तुति करते हुए छोटी सी प्रार्थना में यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमेन। पुन्हा एकदा तुम्हाला टीचर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा। परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो। और एक बार हम बोलना चाहेंगे हमारे सभी टीचर्स के लिए हैप्पी टीचर्स डे। प्रभु आपको आशीषित करे। आमेन। आमेन।